शेतकरी आहे, मला जर कोणाला माल विकायचा आहे तर मला 5 किलोमीटर 10 किलोमीटर असं लांब जाऊन विकावं लागत होतं किंवा मला घ्यायसाठी जागा नव्हती. त्याच्यानंतर असं लक्षात आलं आणि स्पेशली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कसबा गाव होते, तसं कसबे होते, खुर्द असे गाव होते. तर त्यांना असं लक्षात आलं की आपण अशी व्यवस्था केली पाहिजे की जिथे सगळ्या गोष्टी आपल्याला एका जागेवर मिळतील, जिथे आपल्याला भाजीपाला खाण्याच्या गोष्टी या सगळ्या एकाच जागेवर मिळतील. म्हणून त्यांनी असा मानस केलाय की आपण एक काम करू, जिथे गावाची चव्हाटा म्हणतो आपण, जिथे जागा असेल एक मध्यस्थ जागा, तिथे आपण सगळ्या शेतकऱ्यांना बोलू, सगळ्या व्यापाऱ्यांना बोलू आणि आपण सगळ्या गाववाल्यांना बोलू आणि तिथे सगळ्या गोष्टी आपण हे करू. तर त्याचा फायदा असा झाला की एका ठिकाणी सगळ्यांना भाजीपाला, रोजच्या लागणाऱ्या वस्तू, रोजचे खाऊचे पदार्थ, मुलांसाठी खेळणी असे भेटायला लागले. याचंच रूपांतर मुलांनो मोठ्या बाजारपेठामध्ये आणि त्याचंच रूपांतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये होत असतो. हे छोटं रूप आहे. आज तुम्ही सगळे इथे आला तर तुम्हाला इथे चांगल्या गोष्टी शिकायला भेटल्या. आपण येतो, आपण फक्त खाण्यासाठी किंवा आपण मजासाठी येत नाही, आपण शिकण्यासाठी पण येत असतो. आज तुम्ही जे इथे शिकून जाताल ते तुम्हाला तुम्ही मोठे झाले, तुम्हाला आता बाबा म्हणे ना जा आज बाजार करून येतो, तुम्हाला ते काम येईल. आपण हे का करतो? आपण असं म्हणतो की शहरातले मुलं खूप ऍक्टिव्ह असतात, आपण गावामध्ये ऍक्टिव्ह नसतो. असं नसतं काही. हे जे प्रोग्राम आयोजित होतात तुमचे, ते फक्त तुमचा ऍक्टिव्हनेस आणण्यासाठी आणि त्याच्यासाठी होत असतात. हा शालेय अभ्यासक्रमाचा भाग नसतो की तुम्हाला पुस्तकामध्ये सांगितलंय, पण हे तुम्हाला शिक्षक लोक का आणतात? कारण तुम्हाला ह्या गोष्टी माहीत झाल्या पाहिजेत. तुम्हाला प्रत्येक गोष्टींचे प्रकार माहीत झाला पाहिजे, त्यांचे भाव माहीत झाले पाहिजे, यासाठी या गोष्टी आणतात. आपण हे शिकलं पाहिजे. आपण लोकांशी बोलण्याचं, लोकांशी व्यवहार करण्याचं आपल्याला आलं पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टी आणतात. ज्या ठिकाणी तुम्ही सहल जाता किंवा अशा जातात तर आवर्जून आपण प्रश्न विचारले पाहिजे, त्यांच्याकडून आपण माहिती घेतली पाहिजे, की ना की आपण फक्त खायला आलो किंवा आपण फिरलं पाहिजे. ह्या गोष्टी तुम्ही सगळ्या लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट की मी आज आवर्जून आलो इथं, कारण मी येणार नव्हतो पण मी आज आवर्जून आलोय कारण मला माझ्या शाळेचे, मी जेव्हा तुमच्या सारख्या शाळेमध्ये होतो तेव्हा मला ते अनुभव करायचं होतं. मी पण शाळेत असताना फूड स्टॉल लावायचो, कड्यामध्ये शाळेत होतो. जे जिल्हा परिषद अनाथ व्यवस्थेचे विद्यार्थी असतील, मी पण जिल्हा परिषद अनाथ व्यवस्थेमध्ये पहिली ते चौथी शिकलेलो आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून पण एका चांगल्या ठिकाणी आपण जाऊ शकतो, याचं उदाहरण मी आहे. तुम्ही पण एका जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून, असं नाहीये की आपला शेजारी, आपला कुणी मित्र कॉन्व्हेंट शाळेमध्ये जातोय किंवा इंग्लिश शाळेमध्ये जातोय किंवा मोठ्या शाळेमध्ये जातोय तर तो खूप मोठा होईल, आम्ही होणार नाही, असं नसतं. मी छोट्या शाळेत, मी जिल्हा परिषद